नागपंचमीला खीर आणि गव्हाचे कानवले याचा नैवेद्य दाखवतात. खूप जणांना गव्हाची खीर आणि कानवले बनवायचे कसे असा प्रश्न पडतो. अगदी सोप्या पद्धतीने आज आपण ते बघू. सगळ्यात अगोदर मी गहू 1 तास भिजत घातले, नंतर ते मिक्सरमधून बारीक केले. नंतर कुकरमध्ये टाकले, 1 ग्लास पाणी घातलं आणि 3 शिट्ट्या करून घेतल्या. बारीक गॅसवर शिट्ट्या केल्या आपले गहू एकदम मस्त शिजून जातात. त्यानंतर त्यात आपल्या आवडीनुसार गूळ किंवा साखर घालायची. आपले जितके गहू असतात तितकीच आपण साखर किंवा गूळ घालायची. नंतर वेलची घालायची. मी वेलची सोलून घातली, तुम्ही वेलची पावडर घातली तरी चालेल. असे घातल्यानंतर एक उकळी आली की आपली खीर अगदी मस्त तयार होते. नंतर काजू, बदाम आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुपात तळून घ्यायचे आणि त्यात घालायचे. आता ही कानवल्याबरोबर खायची. तुम्ही म्हणाल की कानवले बनवायचे कसे? तर आपण जशी गव्हाची कणिक मळतो तशीच गव्हाची कणिक मळायची. एक पोळी लाटून घ्यायची, मध्ये खूप तूप लावायचं, नंतर परत एक त्याची घडी घालायची, पुन्हा तूप लावायचं आणि एका कढईत आपण आळूची वडी किंवा कोथिंबीरची वडी जशी वाफवतो तशी वाफवून घ्यायची. 5 मिनिटात हे कानवले अगदी मस्त वाफतात. नंतर खीर आणि कानवले याचा नैवेद्य दाखवून मस्त मजा घ्यायची. तुम्हीही नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले. खीर तयार झाल्यानंतर त्यावर भरपूर तूप घाला, ड्रायफ्रूट्स घाला आणि मस्त खीर आणि कानवल्याची मज्जा घ्या. व्हिडिओ जर आवडली तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.